नमस्कार अमरावती. चिखलदरा हे थंड हवेचंच प्रसिद्ध ठिकाण नाही तर कॉफी उत्पादनाचं ठिकाण सुद्धा महाराष्ट्रभर गाजले गेले आहेत. थेट दाखल झालेलो आहे तर याच चिखलदरा स्थळी आणि मरियमपूरचा हा मार्ग आहे. मरियमपूरच्या मार्गावर आपण पाहू शकताय सर्वात मोठे आणि 1 किलोमीटर अंतरावरील कॉफीच्या उत्पादनाचं हे प्लांट आहेत. ब्रिटिश कालीनपासनं या ठिकाणी हेच प्लांट लावण्यात आलं होतं ब्रिटिशांनी आणि याचं आता संपूर्ण संवर्धन याच मरियमपूर येथील मिशनरीकडे देण्यात आलेलं आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये याच कॉफीपासनं उत्पादन होतोय आणि कॉफी दूरपर्यंत महाराष्ट्रापर्यंत या ठिकाणी पोहोचले जात आहे. आता या नेमकं या कॉफीचं उत्पादन कशा प्रकारे केलं जातं आणि संवर्धन कोणाकडे आहे ती संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता येथील स्थानिक नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत. काय सांगा आपण इथे? सर इथलं आता हे कॉफीचा जो प्लांट आहे याचा जो हे आहे किचन मिशनरी इथली जी मरियमपूर म्हणून जे गाव आहे या गावातलं आहे किचन मिशनरी यांची पूर्ण मिशनरी आहे. त्या मिशनरीच्या अंडरटेकिंगमध्ये हे सगळं प्लांट त्यांनी आता चालवलेलं आहे. तसं जर पाहिलं तर हा इंग्रजकालीन पूर्ण प्लांट आहे. इंग्रजांनी जेव्हा इंग्रज इथं स्थायी होते त्या टायमाला त्यांचं बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या आणि इंग्रजांनी तेव्हा पाहिलं की आपण काहीतरी कॉफीचं प्लांट वगैरे त्यांचा कॉफीचं शौकीन असल्या कारणानं त्यांनी कॉफीचा हा प्लांट त्यांनी रेडी केला. कॉफीचा प्लांट रेडी केलं आणि बाकी सगळ्या गोष्टी इथं केल्या आहेत. जसं यांना पाहिजे थंड हवेचं ठिकाण पाहिजे, थंडी जागा पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे मोठे मोठे झाडं इथं लावलेले आहेत आणि बाकी कॉफीचा जो आहे तो कॉफीचं प्लांट त्यांनी इथं रेडी केलेला आहे. तर हा कॉफीचं पूर्ण नैसर्गिक राहतो आहे. याच्यात काही केमिकल्स वगैरे काही मिक्स राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जेव्हा बीज वगैरे जेव्हा उत्पन्न होते तर उत्पन्न होऊन ते तिथं मिशनरीमध्ये ते पूर्ण तोडून घेतात. तोडल्यानंतर ते तिथं त्यांचं बाकीची प्रोसेस जे राहते ते पूर्ण चालू करतात. त्यासोबतच कॉफीचं हे दोन म्हणजे एक ग्रीन कॉफी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ग्रीन कॉफीसुद्धा या कॉफीतून रेडी होते आणि दुसरी म्हणजे ते आपल्या याची बी होते. तर असं सगळं राहतं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हे कॉफीचं प्लांट त्यांनी सगळं रेडी करून बाकीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तसं जर पाहिलं तर दुसरं चिखलदरा सोडून आपण दुसरं कुठंच हा कॉफीचा प्लांट तुम्हाला दिसणार नाही आणि लागू शकत सुद्धा नाही कारण की यांना पाहिजे थंड हवेचंच ठिकाण. त्याच्यामुळे इथं हे झालेलं आहे. किती क्षेत्रापर्यंत हा जो प्लांट असेल? अराऊंड 12 ते तसं सांगू तर नाही शकत पण 20-22 एकरमध्ये पूर्ण हा प्लांट असतो. कॉफी केव्हा सुद्धा समोर उत्पादन मिळते? डिसेंबरपासून चालू होतं सर. तर डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्चपर्यंत पूर्ण कंप्लीट होते. मार्च झाल्यानंतर मग तिथे ते बाकीची प्रोसेस ते थोडी लांब चालतो अजून 2-3 महिने. जसं सुकवणं राहते, सुकवल्यानंतर त्याची पावडर वगैरे बनवणं आणि ते सगळं इथून मग एक्सपोर्ट करतात. ही कॉफी इंग्लंडला सुद्धा जातोय. अच्छा. त्यांच्या मिशनरीच्या थ्रू. संवर्धन कोणाकडे आहे समजा ते सर्व ब्रिटिशकालीन आता ब्रिटिश गेले? ब्रिटिशकालीन आता ब्रिटिश गेल्यानंतर तर जसं पाहिलं तर आपला इथली जी मिशनरी आहे ख्रिश्चन मिशनरी जी मरियमपूरला स्थायी आहे त्या मरियमपूरच्या अंडरटेकिंगला पूर्ण ही मिशनरीच्या अंडरटेकिंगला सध्या हे पूर्ण स्थायी आहे. नक्कीच या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळी कॉफीचं उत्पादन थेट इंग्लंडपर्यंत पोहोचते अशी सुद्धा माहिती मिळत आहेत आणि याच कॉफी आता परदेशापर्यंत पोहोचत असताना सुद्धा कॉफीचं उत्पादन अख्ख्या अमरावती आणि महाराष्ट्रापेक्षा याच जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं हेच परिसर आज सुद्धा प्रसिद्ध आहेत. अजय शृंगारे, विदर्भ मतदार, अमरावती.